सत्य धर्मा व्हावे साह्य. माझ्या मनात सांगितलं मला काकू कार्यक्रम करणार आहे. मग आम्ही तारीख काढून दिली. कारण स्मरण असावं. श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? श्राद्ध शब्दाचा अर्थ स्मरण. श्रद्धा असावी, स्मरण असावं. आणि ते स्मरण ठेवल्यानंतर काय होते? तुमच्या आमच्या कुळाचा उद्धार होतो. श्राद्ध केल्यानं काय होते पिंटू भाऊ? श्राद्ध केल्यानं आपल्या कुळाचा उद्धार होते. म्हणून पिंटू भाऊ आणि रुपाली यांना या श्राद्धाचं महत्व कळालं पाहिजे. हा सुंदर असा त्या ठिकाणी सगळं तुमच्या आमच्या मनासारखं होत नाही आणि पुढे होणारे नाही. पण मृत्यू कसा आहे? मृत्यू त्या ठिकाणी आपला जवळचा मित्र आहे. जीवन क्या है? मरणा मरण मात्र नगद आहे. प्रत्येकाला येणार आहे. मग काय करायचं? अशोकरावजी चौधरी काय करायचं? मृत्यूचं चिंतन करायचं का? अजिबात नाही. मृत्यूचं चिंतन नाही करायचं. मग काय करायचं? फक्त मृत्यूची आठवण ठेवायची. एक दिवस मी जाणार आहो, एक दिवस मी जाणार आहो, असं मी मनाला नाही सांगायला. वसंतरावजी तुकाराम महाराज म्हणतात मरणाची गारे नाही. माणसानं मृत्यूची फक्त आठवण ठेवावी, मृत्यूचं चिंतन करू नये. कवा कवा काय होते? आपण कटाळतो. कटाळा म्हणतो आपण देवा यमा हो कुठं हात पडलं रे. असं कवाच म्हणू नाही. असं म्हणलं ना ते दौऱ्यावरच असते. त्याला वाटते दूर जाण्यापेक्षा हे बोलवायचं बरायचं. म्हणून कधीच मृत्यूला बोलवायचं नाही. जायचं आहे फक्त त्याची आठवण ठेवायची. आठवण ठेवल्यानं काय होते? माणसाला नामाचा विसर पडत नाही. विषय काय चालूय? संत हे नामाचं महत्व वाढवतात. त्याचा क्षणाक्षणाला विचार करा. एकदा काय झालं बघून एकदा नारद महाराज आणि अयोध्येमध्ये आले. आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर हनुमंताची वेळ झाली. आणि हनुमंताला नारदाला नमस्कार केला. श्री संताच्या माता चरणावरी साष्टांगही खरी दंडवते. हनुमंताला नारदाला नमस्कार केला. तेव्हा नारदाला विचारलं काय हनुमंता कसं काय पद्धतशीर चाललं? काय नाही आपलं रामनाम 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 आपलं चाललं. पण तुम्ही थांबून कारण त्याला रामाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. तेव्हा नारद म्हणजे तुमचं रामावर प्रेम किती आहे? पण विचार संत काय विचारतील कसं बोलतील काही सांगता येत नाही. संतांची एकच इच्छा असते नामाचं महत्व वाढलं पाहिजे. संत म्हणते नारद म्हणते हनुमंता तो रामावर किती विश्वास आहे? महाराज मी राम नामा करता मरायला तयार आहो. हनुमान
मी रामनामा करता मरायला तयार आहे म्हणे. तेव्हा नारद म्हणे अहो तुम्ही चिरंजीव आहा म्हणे, मरायचं काही कामच नाही. नाही म्हणे मरण आलं तरी मी मरीन म्हणे रामनामा करता. मग त्यावेळेला हनुमंताला नारद म्हणले माझे काम आहे करता म्हणता काय नाही, आपल्याला नामाचं महत्व वाढवायचं काय हरकत नाही म्हणे. उद्याला त्या ठिकाणी चांगली चांगली मंडळी अयोध्येमध्ये येणार आहे. पराशर ऋषी येणार आहे, दुर्वास महाराज येणार आहे, व्यास महाराज येणार आहे, वशिष्ठ महाराज येणार आहे, वाल्मिक विश्वामित्र ऋषी येणार आहे. असे बडे बडे महात्मे उद्या अयोध्येत येणार आहेत. काय करू महाराज? काही नाही, एकच काम करा, तुम्ही सगळ्यांना नमस्कार करा म्हणे, फक्त विश्वामित्राला नमस्कार करू नका म्हणे. कोण म्हणे? नारद. नारदाचं काम काय? नारद म्हणजे गवताची पेंडी, घासलेचा डबा, डबीची काळी सगळं घेऊन येते त्याला नारद म्हणतात. तेव्हा एकच नारद होता. आता इतके नारद आहेत कलियुगात की नारदाला काही वाहन नाही. पण त्या नारदातून जगताचं कल्याण झालं. हनुमंताला काही हरकत नाही. आले महात्मे, हनुमंत याला रामप्रभू बसलेले होते. हनुमंताला आपला रामाला नमस्कार केला, पराशर ऋषीला केला, दुर्वास महाराजाला केला, वशिष्ठ ऋषीला केला, व्यास महाराजाला केला, पण विश्वामित्राला नमस्कार केला नाही. त्याला शेपूट वापरला. विश्वामित्र होता, क्रोधाग्नी होता, कारण तपश्चर्या झालेली होती. विश्वामित्राला राग आला आणि विश्वामित्रानं प्रभू रामचंद्राजवळ हनुमंताची कंप्लेंट केली. आणि यांना सगळ्यांना नमस्कार केला आणि मला शेपूट वापरी दाखवली म्हणजे हनुमंताला शिक्षा झाली पाहिजे म्हणे. रामप्रभू म्हणे गुरु महाराज काय शिक्षा देऊ? म्हणे हनुमंताला त्या ठिकाणी शिक्षा करा. हनुमंताला शरीर तीरावर जाऊन त्या हनुमंताला मारा म्हणे. कोणाला सांगितलं? रामाला. रामप्रभू निघाले. हनुमंत शरीर नदीच्या तीरावर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सोडायला सुरुवात केली.